उडी पडेल बाजिम्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणिक सोय रे भली भली काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना देवा माय बाप तुका म्हणे तूच सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप समचरण सरोजं चंद्रनीलांबुदाभं जगन्निहितपानिं मंडनं मंडनानां तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञजीवोदरारधावदारं कलङ्कं कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थनिधिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं सम्पद्य धनं च विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शरदिदुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण देची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता अष्टसिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदार हो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए कथा करहु
नको मना गुंतो माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची ये उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप। अधिष्ठान दैवत भगवान श्री गणपती बाप्पांच्या चरणी साष्टांग प्रणाम। भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोपाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी आणि संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठला 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 श्री क्षेत्र सुकेवाडीमधील पारमार्थी कुटे पाटील परिवार आणि कुटे पाटील परिवारातील स्वर्गीय पिताश्री रघुनाथ सखाराम पाटील कुटे यांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करतायत। मातोश्री उषाताई रघुनाथ पाटील कुटे, श्री भीमराज रघुनाथ पाटील कुटे, श्री भाऊसाहेब सखाराम पाटील कुटे, श्री उत्तमराव सखाराम पाटील कुटे, श्री सूर्यभान विष्णू पाटील कुटे, बच्छावराव गोविंदराव पाटील कुटे, श्री गोरख वसंतराव पाटील कुटे, श्री संजय अप्पासाहेब पाटील कुटे, श्री मच्छिंद्र रामनाथ पाटील कुटे, मातोश्री गंगा भागीरथी मनुबाई भीमाजी पाटील खतोडे, मातोश्री गंगा भागीरथी सुनंदाताई हनुमान पाटील विखे, सौभाग्यवती रुपालीताई आनंदराव पाटील खतोडे, श्री सुनीलराव वसंतराव पाटील हार्दे, श्री अप्पासाहेब सखाराम पाटील कुटे, श्री सोपानराव सखाराम पाटील कुटे, श्री सुभाषराव सखाराम पाटील कुटे, श्री पोपटराव भिकाजी पाटील कुटे, श्री गंगाधरराव गोविंदराव पाटील कुटे, श्री संदीपराव चंद्रभान पाटील कुटे, श्री रवींद्र बाबूराव पाटील कुटे, श्री भारत रंगनाथ पाटील कुटे, सौभाग्यवती साक्षीताई भीमराज पाटील कुटे, सौभाग्यवती दीपालीताई सुनीलराव पाटील हार्दे, श्री आनंदराव बाळासाहेब पाटील खतोडे, चिरंजीव रोहित हनुमान पाटील विखे आणि समस्त कुटे पाटील परिवार। विठ्ठला विठ्ठला कुटे पाटील परिवाराच्या वतीनं आजच्या संकीर्तन सेवेचा योग आमचे जीवलग स्नेही संदीपराव कुटे पाटील, सुभाषदादा कुटे पाटील, सोपानराव कुटे पाटील, विलासराव कुटे पाटील आणि वसंत लॉन्सचे सर्व गोरखदादा कुटे पाटील या सर्वांच्या प्रेमास्तव आजच्या सेवेचा योग आला। गेली 10-12 वर्ष झाले या परिवाराचं व्यक्तिशः माझ्यावर खूप प्रेम आहे। मी कुटे पाटील परिवारातील एक सदस्य म्हणून ते मला जपतात आणि 10-12 वर्षांचा हा जिव्हाळा आज तागायत त्यांनी सांभाळून ठेवलेला आहे। या परिसरामध्ये संगमनेर तालुका असेल, पंचकृषी असेल, कुठेही कीर्तन असू द्यात सुभाषदादा हजर राहतात, संदीपदादा असतात, गोरखदादासुद्धा वेळ मिळेल तसा कार्यक्रमाला हजेरी देतात, विलासदादा असतात। या सर्वांनी रंजाळे महाराजांवरचं जे प्रेम आहे ते आजपर्यंत जपलेलं आहे। सोपानदादासुद्धा हजर राहतात। म्हणून आजच्या कीर्तन सेवेचा योग या समस्त कुटे पाटील परिवाराच्या वतीनं आलेला आहे। सेवेकरता उपस्थित संदीपनी गुरुकुल आपल्या परिसरातील, आपल्या जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील सर्वात हायटेक गुरुकुल संदीपनी गुरुकुल श्री क्षेत्र घुलेवाडी सर्व पूजनीय गुरुवर्य सखारामजी महाराज तांगडे यांना मार्गदर्शक आमचे जीवलग मित्र मृदंगमणी रामजी महाराज पवळ गुरुजी यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी आजच्या संकीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत। गायनाचार्य भजन सम्राट स्वररत्न स्वर अलंकार हरिभक्तीपारायण गणेशजी महाराज गीते, संदीपनी गुरुकुलातील गुणवंत विद्यार्थी हरिभक्तीपारायण युवा कीर्तनकार, संगीत विशारद संगीत अलंकार नवनाथजी महाराज गीते,
दोघंही सख्खी बंधू आहेत आणि याच परिवारातील एका परिवारातील 2 सख्खी भाऊ उपस्थित राहणं, संप्रदायामध्ये सेवा करणं, वारकरी होणं ही गोष्ट दुर्मिळ आहे. दोघांनासुद्धा स्वर्गीय बाबुराव दादांनी घडवलं, त्यांच्या पिताश्रींनी घडवलं आणि संप्रदायाला हे 2 रत्न बहाल केलेले आहेत. म्हणून या दोघांनाही मी वंदन करतो. आमच्या निमगाव खैरी गावचं भूषण स्वर अलंकार हरिभक्तीपरायण करणजी महाराज वाघ, उपस्थित मृदंगमणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण माऊली महाराज तांबे महाराजांनासुद्धा वंदन. मृदंगाचार्य प्रतीकजी महाराज भराडे महाराजांनाही वंदन आहे. ज्यांच्या मार्गदर्शनानं हा कार्यक्रम, हा उत्सव, हा सोहळा संपन्न होतो आहे. कुटे परिवाराचं अधिष्ठान दैवत आणि आपल्या शहराचं अधिष्ठान दैवत हरिभक्तीपरायण पूजनीय श्रद्धेय महंत शिवानंदगिरी बाबा शिवदास बाबांनाही वंदन करतो. बाबांची उपस्थितीसुद्धा प्रारंभीपासून आहे. बाबांच्याही चरणी श्रद्धेनं वंदन करतो. आपण सर्वजण उपस्थित आहात. श्री स्वामी समर्थ महाराजांचे एकनिष्ठ निष्ठावान सेवेकरी आणि मठाचे सर्वेसर्वा आदरणीय पूजनीय सोनवणे दादांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. आमचे जीवलग मित्र संदीपदादा खतोडे पाटील यांनासुद्धा मी वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साऊंड सिस्टीम ऑपरेटर अमोलदादा गीते साऊंड्स आपल्यालासुद्धा वंदन आहे. अतिशय चांगला साऊंड आहे आणि या साऊंडवरती कीर्तन करताना आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो. सोपनदादा ऑपरेटरांनासुद्धा धन्यवाद. आमचे उमेशदादांनासुद्धा धन्यवाद आहेत. रात्रंदिवस प्रवास करून शूटिंगचं काम करतात. गुरुस्पर्श आमचा यूट्यूब चॅनल सांभाळतात. दादालासुद्धा धन्यवाद देतो. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण आजच्या चिंतन सेवेकरता घेतला आहे. या अभंगाचा विचार आपल्यासमोर ठेवण्यापूर्वी ज्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत ते निमित्त आहे पुण्यस्मरणाचं, ज्याला शास्त्रामध्ये श्राद्ध म्हणतात. श्राद्धाची व्याख्या आहे श्रद्धा या क्रियते इति श्राद्ध. श्रद्धेनं अंतःकरणपूर्वक जो पिंडदान विधी केला जातो त्याला श्राद्ध असे म्हणतात. मग आता नेमकं श्रद्धेचा जन्म कुठून होतो? श्रद्धा उसनी घेतली तर चालेल का? श्रद्धा ही कुठून जन्माला येते? ऐका. ज्यांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत, ज्यांनी आम्हाला सांभाळलं, ज्यांनी आम्हाला घासातला घास दिला, ज्यांनी आमचं संगोपन केलं, त्यांच्या ऋणात राहणं, त्यांच्या कार्याची सतत जाणीव ठेवणं याला म्हणतात श्रद्धा. विठ्ठला विठ्ठला श्राद्ध हे श्रद्धा या शब्दापासून जन्माला आलेलं आहे. श्राद्ध फक्त फॉर्मॅलिटी नसून तर अंतःकरणपूर्वक केलेला तो एक पिंडदान विधी आहे. तो एक समारोपाचा विधी असतोय. ज्यांनी आमच्याकरता स्वतःची स्वप्न बाजूला ठेवलीत, जे आई वडील आजी आजोबा तुमच्या माझ्याकरता अहोरात्र परिश्रम घेतात, त्यांच्या उपकारांची परतफेड आपण करणार कशी? आपल्याला जर एक वेळ एखाद्याने पाणी दिलं तर आपण म्हणतो धन्यवाद. एक वेळ एखाद्याने जीव घातलं तर आपण त्यांना म्हणतो धन्यवाद. दादा ज्यांनी आयुष्यभर आम्हाला जीव घातलं, आयुष्यभर आमच्या पोटाची काळजी घेतली, त्यांचे आभार मानणार कसे? तर पिंडदानाच्या माध्यमातून हा अल्पसा केलेला प्रयत्न. विठ्ठल पिंडदान केल्यानंतर काय होतं आणि पिंडदान नाही झालं तर काय होतं? श्रीमद भगवद्गीतेमध्ये उल्लेख आहे, संकरो नरकायैव
कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषा लुप्तपिंडोदक क्रिया। श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाच्या मुखातनं निघालेला श्लोक आहे, जर कौरवांचं पिंडदान नाही झालं तर कौरवांचे पितर नरकाला जातील आणि त्याचा दोष मला लागेल। आपल्याच घरातील पितर जर अतृप्त असतील तर आपल्या घरामध्ये वारंवार संकट सुरू होतात। आम्ही सोनवणे दादांकडे जातो, दादा घरामध्ये सगळी घडी व्यवस्थित बसलेली होती, परंतु अचानक संकट यायला सुरुवात झाली। त्यावेळी या संकटाच्या मुळाशी जर गेलं तर पितरांचा दोष आपल्यावरती उद्भवलेला असतो, म्हणून हा पितृदोष उद्भवू नये म्हणून पिंडदान करावं एक, आणि पिंडदान झाल्यानंतर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहावेत दोन। तू कामाने पितृ आशीर्वाद देती कल्याणाची या कुळात कल्याणाची या कुळाचं कल्याण करण्याची ताकद आशीर्वादामध्ये असते आणि हे आशीर्वाद आम्हाला पिंडदानाच्या माध्यमातून मिळतात, म्हणून पिंडदान करावं। विठ्ठल या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संकीर्तन सेवा का व्हावी असा लिखित स्वरूपामध्ये कुठेही नियम नाही की श्राद्धाला कीर्तन व्हावं, प्रवचन व्हावं, भजन व्हावं असा लिखित नियम नाही, परंतु वारकरी संप्रदायातील अनुभवी संत महापुरुषांनी अलिखित परंपरा आमच्या अंतःकरणामध्ये रुजवली की आमच्या परिवारामध्ये सुखाचा प्रसंग आला तरी भजनच व्हावं आणि दुःखाचा प्रसंग आला तरी भजनच व्हावं। सोपानदादा एक वेळ देवपूजा थांबते पण भजन थांबत नाही। माझे गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज एक वाक्य सांगायची की या जगातली सगळ्यात पवित्र सेवा जर कोणती असेल ना तर ती भजन सेवा आहे। हो, एक वेळ देवपूजा थांबेल, आपल्या घरामध्ये बाळाचा जन्म झाला तर आपण काय म्हणतो, घरामध्ये आता देवपूजा थांबवा, 12 दिवस आपल्याला विटाळेत ना, देवपूजा थांबली पाहिजेत ना, थांबते देवपूजा बरोबर, पण 5वेच्या दिवशी घरामध्ये टाळ वाजलेच पाहिजे असे वडीलधारी म्हणतात ना। मग एक वेळ देवपूजा थांबेल पण भजन थांबलं नाही, हा झाला सुखाचा प्रसंग। दुःखाचा प्रसंग, आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीने देह ठेवला, आपण म्हणतो आता आपल्याला सुतक पडलं, देवपूजा बंद, 13 दिवस देवपूजा बंद, पण अंत्यविधीच्या दिवशी मात्र आपल्या घरी भजन केलं जाते। त्याचं कारण असे, सुखात भजन केलं की सुखात वाढ होते आणि दुःखात भजन केलं की दुःख हलकं होतं। विठ्ठल सुखामध्ये सुद्धा मनुष्य जीवन स्थिर राहिलं पाहिजे आणि दुःखामध्ये सुद्धा मनुष्य जीवन स्थिर राहिलं पाहिजे। मनुष्याचा स्वभाव आहे, जास्त सुखही पचत नाही आणि जास्त दुःखही रुचत नाही, म्हणून स्टेबलला राहण्याकरता भगवंताचं चिंतन आणि भजन आहे, जप आहे, अनुष्ठान आहे, हे स्थिर राहण्याकरता असतात। एकदम सुख आलं तरी पचत नाही आणि एकदम दुःख आलं तरी पचत नाहीत।